जोहार जिंदाबाद जय आदिवासी कवी मोहन गुहे सादर करत आहेत कवितेचं नाव लोंब्या। माझा आदिवासी बांधव एक दाना पेरतो आणि अशा खूप लोंब्या येतात, असं भात पिकवतो आणि तो जगाचा पोशिंदा होतो। माझा आदिवासी बांधव, माझा शेतकरी बांधव असे पीक पिकवतो ते जगाला पुरवतो। जगाला पुरवणारा माझा शेतकरी, माझा आदिवासी बांधव कधी कधी दुष्काळाच्या वेळेस खूप कष्ट करतो, दुष्काळ सोसतो। या भाताच्या लोंब्या एक दाना पेरला, एक काडी उरली तरी ह्या लोंब्या अशा येतात। ह्या लोंब्या भाताच्या लोंब्या, या भाताच्या लोंब्याने माझा आदिवासी बांधव, माझा शेतकरी बांधव जगाचा पोशिंदा ठरतो। आणि मग याच जगाच्या पोशिंद्यावरती संकट येतं तेव्हा या पोशिंद्याकडे कोणी पाहत नाही। मग माझा शेतकरी बांधव, माझा आदिवासी बांधव आत्महत्या करतो तो आत्महत्या कारणाचे वेगवेगळे असतात। शेती बुडाली, दुष्काळाला सहकार्य मिळालं नाही आणि मग तो आत्महत्या करतो। फक्त मग जिल्हा, तालुका, महाराष्ट्र, भारत, देश हळहळतो। नंतर त्याचा कोणीच विचार करत नाही, मेला तो गेला ही भावना मनात ठेवून त्याच्यामध्ये कोणी करत नाही। पहा, ही शेती एक दाना पेरला अनेक दाणे आले, एक दाना पेरला अनेक दाणे आले। ह्या लोंब्या आहेत, या भाताच्या लोंब्या आहेत। त्याने किती मेहनत केली या शेतकऱ्याने, किती मेहनत केली ह्या शेतकऱ्याने, म्हणून ह्या लोंब्या इथपर्यंत आलेल्या आहेत। आणि हे भात, ह्या लोंब्या, हे तांदूळ तो जगाला पुरवतो, जगाचा पोशिंदा। म्हणून हा जगाचा पोशिंदा जगला पाहिजे। आपले आदिवासी बांधव समाजामध्ये शेती करतात, याच शेतीचे उत्पन्नामधून ते जगत असतात। पंजाब असो, कोणी पण असो, भाताचे कोठार असो किंवा गहूचे कोठार असो किंवा ज्वारी बाजरीचे कोठार असो, पण प्रत्येक जिल्हा, तालुक्यामधून, राष्ट्रामधून असे हे शेती पिकवतात, भात पिकवतात आणि आपल्या भारतातील किंवा भारताच्या बाहेरील लोकांना हे धान्य पुरवतात। एक काडी किंवा एक दाना पेरला, त्याने लावला आणि भाताची लोंबी झाली। आणि ही लोंबी होत असताना त्याने किती कष्ट केले, राब केला, नांगर चालवला, पेरणी केली, नाब चालवला आणि मग त्याने भात लावलं। हे शेतकऱ्याचं त्यांना दिसत नाही, शेतकऱ्याचं दुःख दिसत नाही, फक्त त्यांना दिसतं शेतकऱ्याचं कर्ज। हा असा माझा मोठा शेतकरी आहे। त्या शेतकऱ्याने कसं जगावं? माझा बाप शेतकरी, मी पण शेतकरी। या माझ्या बापाला जगवलं पाहिजे, या शेतकऱ्याला जगवलं पाहिजे। या भारत देशातील जो धान्य पिकवतो तो त्या माणसाला टिकवलं पाहिजे, त्याला संपवलं नाही पाहिजे। बघा, एक त्याने दाना पेरला, एक भात त्याला कणस टाकलेला, किती कणसं आली बघा, आली, लोंब्या आल्या। ह्या लोंब्याच्या वरूनच तो लोंब्या, ह्या भाताच्या लोंब्या आता परत मग कापणी येईल, मळणी येईल। अशा प्रकारे तो वर्षभर हा कष्ट करत असतो। हा माझा शेतकरी बांधव, माझा आदिवासी बांधव अजूनही 100 वर्षाच्या अधिक जगू शकतो। म्हणून माझ्या आदिवासी बांधवाला, आम्ही राहतो जंगलात, आम्ही राहतो दऱ्याखोऱ्यात, आम्हाला ह्या जंगलाची पूर्ण माहिती आहे। कधी काय खावं, कधी काय हवं, कितीही संकट आली तरी आम्ही डळमळणार नाही आणि दुष्काळामध्ये मरणार पण नाही। ह्या जंगलातील काय काय खावं आणि काय खाऊ नये हे आमच्या आदिवासी बांधवांना माहीत आहे। मरणाची पण औषधं आहेत, विष पण आहेत। काय कोणता वृक्ष खाल्यानंतर, कोणती झाड खाल्यानंतर, कोणता पाला खाल्यानंतर माणूस मरतो हे आम्हाला पक्क माहिती आहे। पण दुनियात त्या लोकांना काय माहीत नाही, फक्त आम्हाला हिणवतात, आम्हाला मागासपण ठेवतात। एवढंच नाही, पण आरक्षणाचा प्रश्न आला, त्या आरक्षणाच्या प्रश्नामध्ये पण किंवा आम्हाला दुसऱ्या धनगर समाज असो किंवा अन्य समाज असो, तोही सांगतो की आम्हाला या आदिवासीमध्ये घ्या। कशाला घ्या आदिवासीमध्ये? आमचा शेतकरी बांधव आहे ना, आमचा आदिवासी बांधव आहे ना। आम्ही अजून करोडो, हजारो वर्ष जगू शकतो, पण आमच्याबरोबर स्पर्धा करणार किंवा आमच्यामध्ये येणार ते काही टिकणार नाही, जगणार नाहीत। किंवा आम्ही आदिवासी, आम्ही मूल निवासी, आम्ही जे खातो किंवा निसर्गावर अवलंबून असतो, आमचा देव निसर्ग, आमचा सर्व निसर्ग, आणि आम्ही या कुत्र्यांवर खूप प्रेम करतो। जगात असा कोणताही राष्ट्र नाही किंवा राज्य नाही किंवा कोणता भाग नाही, हा कुत्र्यांवरती खूप प्रेम करतो। अशी उदाहरणं आहेत। जोहार जिंदाबाद जय आदिवासी।